आठवा पाठ बघत आहोत. वारे. पृथ्वीच्या पृष्ठभागावर कमी व जास्त वायुदाबाचे पट्टे निर्माण होतात. हे आपण मागील पाठात पाहिले. अशा वायुदाबातील फरकामुळे जास्त दाबाच्या पट्ट्याकडून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवेची स्थिती समांतर हालचाल होते. त्यास वारा असे म्हणतात. वाऱ्याची दिशा व गती बघूया. वायुदाबाच्या फरकातील तीव्रतेचा परिणाम वाऱ्याच्या गतीवर होतो. वायुदाबातील फरक जिथे अधिक असेल तेथे वारा वेगाने वाहतात. बघा, वारा वेगाने कधी वाहतात तर वायुदाबातील फरक जिथे अधिक असेल तेथे वारा वेगाने वाहतात, तर वायुदाबाचा फरक जिथे कमी असेल तेथे वारा मंद गतीने वाहतो. वाऱ्याचा वेग किमी प्रति तास या परिमाणात मोजतात. हे परिमाण तुम्हाला माहीत हवं. वारा कोणत्या दिशेकडून वाहतो हे आपल्याला वात दिशा दर्शकाच्या सहाय्याने समजते. हे तुम्ही लक्षात राहू द्या. वाऱ्याची मूळ दिशा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे अशी असते. बघा, वाऱ्याची मूळ दिशा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे असते. वाऱ्याच्या दिशेवर पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम होतो. बघा, वाऱ्याच्या दिशेवर पृथ्वीच्या परिवलनाचा परिणाम होतो. उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात. बघा, इथे काय म्हणत आहे? उत्तर गोलार्धात वारे आपल्या मूळ दिशेपासून उजवीकडे वळतात. बघा, हा विषुववृत्त, हे आकृती बघा, हे विषुववृत्त आणि हे उजवीकडे वळत आहे. इथून पण हे उजवीकडे वळत आहे. हे आकृतीमध्ये दिसत आहे. समोर बघूया. तर दक्षिण गोलार्धात ते मूळ दिशेच्या डावीकडे वळतात. वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात. बघा, वारे ज्या दिशेकडून वाहत येतात त्या दिशेच्या नावाने ते ओळखले जातात. आकृती 8.1 चे निरीक्षण करा. मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाकडून विषुववृत्ताच्या कमी दाबाकडे वारे वाहतात. हे आकृतीमध्ये बघा, यात हे मध्य अक्षवृत्तीय आहे आणि हे विषुववृत्त, याकडून हे वारे विषुववृत्ताकडे वाहतात. उत्तर गोलार्धात उत्तरेकडून दक्षिणेकडे, तर दक्षिण गोलार्धात ते दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहण्यास सुरुवात करतात. ही आकृती बघा, यात वाऱ्याची मूळ दिशा दिलेली आहे. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहते. बघा, विषुववृत्त, कमी दाबाचा पट्टा, मध्य अक्षवृत्त, जास्त दाबाचा पट्टा आणि हे वारे जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहत आहे. समोर बघूया. आकृती 8.1 मध्ये ही दिशा तुटक रेषेने दाखवली आहे. पृथ्वीच्या परिवलनामुळे त्याच्या मूळ दिशेत बदल होतो. बघा, हे लक्षात राहू द्या. पृथ्वीच्या परिवलनामुळे त्याच्या मूळ दिशेत बदल होते. दक्षिण गोलार्धात उष्ण प्रदेशात वाऱ्याची दिशा दक्षिण उत्तर न राहता आग्नेय वायव्य अशी बनते. याचप्रमाणे इतर वाऱ्याच्या दिशेत होणारा बदल जाणून घ्या. वाऱ्याचे 3 प्रमुख प्रकार आहे. ग्रहीय वारे, स्थानिक वारे, हंगामी वारे. हे खूप महत्त्वाचं आहे, आपल्याला पेपरमध्ये विचारले जातात. ग्रहीय वारे बघूया. हे वारे वर्षभर नियमितपणे वाहतात. ते पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात, म्हणून या वाऱ्यांना ग्रहीय वारे असे म्हणतात. हे लक्षातच राहू द्या. ग्रहीय वारे म्हणजे काय? हे वारे वर्षभर नियमितपणे वाहतात. ते पृथ्वीचे विस्तीर्ण क्षेत्र व्यापतात, म्हणून या वाऱ्यांना ग्रहीय वारे असे म्हणतात. पृथ्वीवर वेगवेगळ्या भागात वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांना पूर्वीय, पश्चिमी व ध्रुवीय वारे असे नावे आहेत. समोर बघूया. आपल्याला पूर्वीय, पश्चिमी आणि ध्रुवीय वारे बघायचे आहे. आपण आधी पूर्वीय वारे बघूया. पूर्वीय वारे हे वारे मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून विषुववृत्तीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे वाहतात. यांची सर्वसाधारण दिशा पूर्वेकडून पश्चिमेकडे असते, म्हणून या वाऱ्यांना पूर्वीय वारे म्हणतात. पश्चिमी वारे बघूया. दोन्ही गोलार्धात मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्यांकडे वाहणाऱ्या या वाऱ्यांची सर्वसाधारण दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे असते, म्हणून या वाऱ्यांना पश्चिमी वारे म्हणतात. ध्रुवीय वारे बघूया. ध्रुवीय जास्त दाबाच्या पट्ट्याकडून उपध्रुवीय कमी दाबाच्या पट्ट्याकडे जे वारे वाहतात त्यांना ध्रुवीय वारे म्हणतात. या वाऱ्यांची दिशा सर्वसाधारणपणे पूर्वेकडून पश्चिमेकडे असतात. स्थानिक वारे बघूया. जे वारे ठराविक काळात विशिष्ट परिस्थितीमुळे निर्माण होतात व तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात त्यांना स्थानिक वारे असे म्हणतात. बघा, स्थानिक वारे लक्षात राहू द्या. जे वारे ठराविक काळात विशिष्ट परिस्थितीमुळे निर्माण होतात व तुलनेने मर्यादित क्षेत्रात वाहतात त्यांना स्थानिक वारे म्हणतात. स्थानिक वाऱ्याचा परिणाम ते ज्या प्रदेशात वाहतात तेथील हवामानावर झालेला दिसून येतो. हे वारे वेगवेगळ्या नावांनी ओळखले जातात. त्यातील प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे आहे. बघा, दरीय वारे व पर्वतीय वारे बघूया. दिवसा पर्वत शिखरावरील हवा लवकर तापून हलकी होऊन वर जाते, त्या मानाने दरीतील हवा तापलेली नसते. यावेळी दरी क्षेत्रात शिखर भागापेक्षा वायुदाब जास्त असतो, म्हणून वारे दरीतून पर्वत शिखराकडे वाहू लागतात. त्यास दरीय वारे असे म्हणतात. हे लक्षात राहू द्या. समोर बघूया.
रात्री पर्वत शिखरे लवकर थंड होतात, त्या मानाने दरीतील हवा उबदार असते. यावेळी पर्वत शिखराजवळील वायुदाब दरी क्षेत्रापेक्षा जास्त असतो. अशा वेळेस पर्वत शिखराकडून दरीकडे वारे वाहू लागतात, त्यांना पर्वतीय वारे असे म्हणतात. बघा, महत्त्वाचं लक्षात राहू द्या. खारे व मतलई वारे बघूया. दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते, हे लक्षात राहू द्या. दिवसा समुद्राच्या पाण्यापेक्षा किनारी भागातील जमीन लवकर व जास्त प्रमाणात तापते, त्यामुळे जमिनीवरील हवा ही जास्त तापते व वायुदाब कमी होतो. समुद्राचे पाणी उशिरा तापते, म्हणून समुद्रावरील हवा कमी तापते, त्यामुळे तेथे वायुदाब जास्त असतो. दिवसा समुद्राकडे जमिनीकडे वारे वाहतात, त्यांना खारे वारे म्हणतात. बघा, दिवसा समुद्राकडून जमिनीकडे वारे वाहतात, त्यांना खारे वारे म्हणतात. रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते, त्यामुळे तेथे वायुदाब जास्त असतो. समुद्रावरील वायुदाब त्या मानाने कमी असते, त्यामुळे रात्री वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात, त्यांना मतलई वारे म्हणतात. बघा, मतलई वारे कशाला म्हणतात? इथून बघा, रात्री समुद्रापेक्षा जमीन लवकर थंड होते, त्यामुळे तेथे वायुदाब जास्त असतो. समुद्रावरील वायुदाब त्या मानाने कमी असतो, त्यामुळे रात्री वारे जमिनीवरून समुद्राकडे वाहतात, त्यांना मतलई वारे असे म्हणतात. खारे व मतलई वारे किनारी प्रदेशातच आढळतात, हे महत्त्वाचं आहे, लक्षात राहू द्या. खारे व मतलई वारे समुद्र किनारी प्रदेशातच आढळतात. याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रात विशिष्ट परिस्थितीत वारे वाहतात. हे वारे सुद्धा स्थानिक वारे म्हणून ओळखले जातात. उदाहरणार्थ फॉन, चिनूक, बोरा, लू इत्यादी वारे. हे वारे महत्त्वाचे आहे. वारे आणि त्यांचा प्रदेश हे जोड्या लावामध्ये विचारलं गेलं आहे राज्यसेवेमध्ये, म्हणून लक्षात राहू द्या. समोर बघूया आपण हंगामी वारे बघूया. जे वारे विशिष्ट ऋतूत वाहतात त्यांना हंगामी वारे म्हणतात. बघा, हे महत्त्वाचे. हंगामी वारे म्हणजे काय? जे वारे विशिष्ट ऋतूत वाहतात त्यांना हंगामी वारे म्हणतात. इयत्ता 5वीमध्ये आपण मान्सून वाऱ्याचा अभ्यास केला आहे, ते हंगामी वारेच आहे. पृथ्वीपृष्ठावर जे वारे ऋतुमानानुसार म्हणजे उन्हाळ्यात व हिवाळ्यात आपली दिशा बदलतात त्यांना मोसमी वारे म्हणतात. भारत, श्रीलंका, म्यानमार, जपान, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया या देशामध्ये मान्सून वाऱ्यापासून पाऊस पडतो. बघा, मान्सून वाऱ्यापासून कोणत्या देशामध्ये पाऊस पडतो? भारत, श्रीलंका, म्यानमार, जपान, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया. आवर्त बघूया आपण. एखाद्या क्षेत्रात वातावरणातील विशिष्ट बदलामुळे केंद्रभागी कमी दाब आणि सभोवताली जास्त दाब अशी परिस्थिती निर्माण होते. अशावेळी सभोवतालच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून केंद्रातील कमी दाबाच्या चक्राकार दिशेने वारे वाहतात, त्यास आवृत्त असं म्हणतात. आवृत्त लक्षात ठेवा. ही आकृती बघा. वायुदाब मूल्य मिलीबारमध्ये. केंद्रामध्ये कमी दाब आहे आणि इथे जास्त दाब आहे. जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वारे वाहत आहे. ही आकृती दिली आहे. आपण एकदा आवर्त बघूया, महत्त्वाचं आहे. बघा, एखाद्या क्षेत्रात वातावरणातील विशिष्ट बदलामुळे केंद्रभागी कमी दाब आणि सभोवताली जास्त दाब अशी परिस्थिती निर्माण होते. अशावेळी सभोवतालच्या जास्त दाबाच्या प्रदेशाकडून केंद्रातील कमी दाबाकडे चक्राकार दिशेने वारे वाहतात, त्यास आवर्त वारे असे म्हणतात. समोर बघूया आपण. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात आवर्ताचा केंद्रभाग हा L या अक्षराने दाखवतात. आवर्त प्रणाली एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतात. प्रत्यावर्त बघूया आपण. एखाद्या क्षेत्रात विशिष्ट वातावरणीय परिस्थितीमुळे केंद्रभागी जास्त दाब आणि सभोवताली कमी दाब निर्माण होतो. केंद्रभागातील जास्त दाबाकडून सभोवतालच्या कमी दाबाकडे चक्राकार दिशेने वारे वाहतात, त्यास प्रत्यावर्त वारे असे म्हणतात. हवेची स्थिती दर्शवणाऱ्या नकाशात प्रत्यावर्ताचा केंद्रभाग H या अक्षराने दर्शवतात. समोर बघूया. ही आकृती बघा. यात केंद्रस्थानी जास्त दाब आहे, सभोवताली कमी दाब आहे. हे बघा. आपण समोर बघूया. वाऱ्याचे परिणाम बघूया. फार महत्त्वाचं आहे, लक्ष देऊन बघा. वाऱ्यांमुळे वायुदाबांमधील विषमता कमी होते. बघा, वाऱ्यांमुळे काय होते? वायुदाबामधील विषमता कमी होते. वाऱ्याने बाष्प वाहून आणल्यामुळे हवेतील आर्द्रता वाढते व पाऊस पडण्यास मदत होते. वारे थंड प्रदेशाकडून उष्ण प्रदेशाकडे वाहत असल्यामुळे उष्ण प्रदेशाचे तापमान कमी होते, तर उष्ण प्रदेशाकडून थंड प्रदेशाकडे येत असल्यास त्या प्रदेशाचे तापमान वाढते. वाऱ्यांमुळे सागरी लाटांची निर्मिती होते. हे लक्षात राहू दे, महत्त्वाचं आहे. वाऱ्यांमुळे सागरी लाटांची निर्मिती होते. सागरी प्रवाहांची दिशा बऱ्याच अंशी ग्रहीय वाऱ्यांमुळे ठरते. हे सुद्धा लक्षात राहू द्या. प्राचीन काळापासून वाऱ्याचा उपयोग ऊर्जा निर्मितीसाठी केला जात आहे. आधुनिक काळात वाऱ्याचा उपयोग विद्युत निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर होत आहे. महाराष्ट्रातही पवन ऊर्जा निर्मिती केंद्र वेगवेगळ्या भागात सुरू आहे. समोर बघूया. वात दिशादर्शक बघूया. वारा कोणत्या दिशेकडून वाहतो हे ओळखण्यासाठी वात दिशादर्शक हे उपकरण वापरतात. लक्षात राहू द्या. ही आकृती बघा. वात दिशादर्शकाची आहे, त्याबद्दल काही माहिती घेऊया आपण. आकृती 8.4 म्हणजे ही आकृती. या उपकरणात एका उभ्या दांड्यावर वरच्या टोकास एक दर्शक बसवलेला असतो. तो बाणासारखा असतो. दर्शकाच्या मागच्या बाजूस रुंद पट्ट्या बसवलेल्या असतात.
या दर्शकाच्या खाली धातूच्या पट्ट्या काटकोनात लावून त्यावर मुख्य दिशांची आद्याक्षरे बसवलेली असतात. वारा वाहू लागल्यानंतर दर्शकावर बसवलेल्या पट्ट्यांवर दाब पडतो व त्यामुळे दर्शकाची दिशा नियंत्रित होते. वारा ज्या दिशेकडून येतो त्या दिशेकडे दर्शकाचे टोक वळते. ती त्या वाऱ्याची दिशा असते. हे उपकरण वाऱ्यास अडथळा येऊ नये म्हणून उंच ठिकाणी दिशा निश्चित करून बसवले जाते. या ठिकाणी हा पाठ संपवतो. आपण प्रश्न बघूया. बघा, काही प्रश्न दिले आहे. जोड्या लावा दिल्या आहे. ग्रहीय वारे, हंगामी वारे, चक्राकार दिशेने वाहणारे वारे. हे कोणते वारे आहे? हा प्रश्न महत्त्वाचा आहे. वाऱ्यांचे प्रमुख प्रकार कोणते? कोणत्या वाऱ्यांना पर्वतीय वारे म्हणतात? मतलई वारे कशी निर्माण होते हे लक्षात राहू द्या. आवर्त, वाऱ्याचे परिणाम आणि ग्रहीय वारे. समोर बघूया. बघा, हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे. यावर जोड्या लावामध्ये प्रश्न विचारले आहे म्हणून लक्षात घ्या. फॉन वारे, आल्स पर्वत, त्यांचं स्थान महत्त्वाचं आहे. स्थान विचारलं आहे. बघा, चिनूक, रॉकी पर्वत, सांता आना, रॉकी पर्वत, खमसीन, सौदी अरेबिया, सामून, इराण हे उष्ण वारे आहे. बघा, काही थंड वारेसुद्धा दिले आहे. लू, उत्तर भारतीय मैदान, हे लक्षातच राहू द्या. झोंडा, अर्जेंटिना, हर्मॅटन, पश्चिम आफ्रिका, स्ट्रोल, फ्रान्स, बोरा, ग्रीस, पॉम्पेरो, अर्जेंटिना, सदर्न बस्टन, ऑस्ट्रेलिया. हे महत्त्वाचं आहे. हे एवढे लक्षात ठेवा. हे थंड उष्ण नाही राहिलं तरी चालेल, पण त्याच्या स्थानवर विचारलेले आहे जोड्या लावा म्हणून लक्षात ठेवा. हा पाठ इथेच संपते. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला लगेच नोटिफिकेशन मिळत राहील. थँक्यू.